मित्रांनो हे आहे सियाचीन वॉर मेमोरियल. तर मित्रांनो मी आहे आता सियाचीनमध्ये, सियाचीन बेस कॅम्पला आहे मित्रांनो. हे पाहू शकता, हे सगळे सियाचीनचे ग्लेशियर आहेत, तुम्ही पाठीमागचे डोंगर पाहताय ना. आणि मित्रांनो हे सियाचीनचं नवीन वॉर मेमोरियल आहे. तुम्हाला मागे एक वॉर मेमोरियल दाखवलं, ते जुनं वॉर मेमोरियल होतं मित्रांनो. आणि नवीन वॉर मेमोरियल इथं आल्यानंतर मी जे आपले एक आर्मी जवान आहे त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांचं इथली लाईफ बाबा सियाचीनमधली इतकी अवघड आहे, तुम्हाला घरी बसून इतकं सोपं वाटत असेल मित्रांनो. 22,000 फुटाव उंचीवर ते बर्फामध्ये ड्युटी करत असतात मित्रांनो. -50 -60 डिग्री सेल्सिअसमध्ये ड्युटी करत असतात. एकदा इथनं बेस कॅम्पमधनं जर ते हे घालून गेले ना, जे गरमीचे जॅकेट वगैरे, ते 4 महिने काढतच नाही आहे. कारण तिथं इतकी थंडी असते, -50 डिग्री -60 डिग्री मित्रांनो. आणि त्या सरांनी मला सांगितलं म्हणे की वरती गेलं ना तर माघारी येईल का ह्याची गॅरंटी नसते. कारण शत्रूच्या हल्ल्यापेक्षा जो बर्फ आहे ना तो सगळ्यात खतरनाक शत्रू आहे. कधी कुठल्या साईडला बर्फ घसरल आणि त्याच्याखाली आपण दबले जाऊ हे सांगता येत नाही मित्रांनो. अशा प्रकारचं चीन हे इतकं खतरनाक ठिकाण आहे मित्रांनो. आणि इथे आपले आर्मी जवान ड्युटी करत असतात मित्रांनो. तर मित्रांनो सियाचीनमध्ये ड्युटी करणं खरंच सोपं नाही आहे मित्रांनो, खूप अवघड आहे. हे पाहू शकता, अशा प्रकारे एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर चढण्यासाठी शिड्या लावल्या असतात. आणि अशा प्रकारचे पांढऱ्या कलरचे नव्हे ते जॅकेट घालतात थंडीपासून, -60 डिग्रीपासून वाचण्यासाठी. आणि त्याच्यावर ते नव्हे पूर्ण जवळपास 4 महिने काढत असतात मित्रांनो. आणि त्यांचं खाणं नव्हे 4 महिने, एकदा इथनं गेलं ना तर 4 महिने माघारी येत नाहीत ते. तर मित्रांनो इथनं हेलिकॉप्टरच्या साह्याने त्यांना जेवण म्हणजे राशन पुरवलं जातं त्यांचं, ते तिथं बनवून खातात. अशा प्रकारचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही फिरला तर तुम्हाला असा इतिहास कळतोय मित्रांनो. आणि तुम्हाला फिरायचं म्हणत असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा. तुमचा भाऊ असंच तुम्हाला माहिती सांगत जाईल. जरा सर्दी झाली त्यामुळे आवाज बिघडलाय, फॉलो नक्की करा. हे पाहून घ्या सियाचीन वॉर मेमोरियल.